नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आजची गोष्ट खूपच रोचक आहे, त्यामुळे नक्की ऐकायला विसरू नका। ही कथा माझी आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या गोपाळची आहे। तो काळ होता जेव्हा मी एम.कॉम च्या 3ऱ्या वर्षात शिकत होतो। तेव्हाच आमच्या घराच्या शेजारी नंदगाव नावाच्या गावातून एक छोटंसं कुटुंब राहायला आलं होतं। त्या कुटुंबात नवरा आणि बायको होते, एवढंच 2 माणसं। पण त्यांचे आयुष्य काहीसे असमाधानी चाललेले होते। नवरा प्रवीण हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि त्याच्या कामाच्या व्यापामुळे तो बहुतेक वेळा बाहेरगावी असायचा। त्याची पत्नी संध्या साधारण 30 वर्षांची होती। दिसायला आकर्षक आणि वागण्यातही सौम्य, मृदू व्यक्तिमत्वाची होती। तिच्या सौंदर्यामुळे आणि सुसंवादामुळे संपूर्ण वातावरणात एक हलकी ऊर्जा निर्माण होत असे। शेजारी नवीन जोडपे आल्यानं माझी आई खूप आनंदी झाली। संध्या आंटी नेहमी आमच्या घरी येऊन थोडा वेळ घालवायची, कधी चहा पिण्यासाठी, कधी गप्पा मारण्यासाठी, कधी फक्त घराच्या छोट्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी। जेव्हा ती घरामध्ये येत असे, तेव्हा संपूर्ण घरात हळूहळू हलका आनंद भरला असं वाटायचं। तेव्हा ती माझ्याकडे एकसारखं बघायची आणि ती तसं पाहून माझे हालचे बेहाल व्हायचे। नंतर मला लक्षात येऊ लागले की मी आणि संध्या आंटी एकटे असताना ती मुद्दाम हे करत होती। परंतु मला तिचा हा डाव समजलाच नाही। एके दिवस अचानक माझ्या गावाकडून आईला फोन आला। घाईघाईत काही अर्जंट काम असल्यामुळे त्यांना ताबडतोब गावी जावं लागणार होतं आणि मला एकट्याला घरी राहायला सांगितलं। आई काहीशी चिंतेत पडली, कारण मी एकटा राहणार होतो आणि तिला माझ्या काळजीची भावना जाणवत होती। तेव्हाच संध्या आंटी आमच्या घरी आली। ती हसत म्हणाली, "अहो ताई, तुम्ही काळजी करू नका। मी एकटीच घरी असते। तुमचा गोपाल माझ्याकडे पाठवा, मला त्याचा आधार मिळेल। तुम्ही जर घरी नसाल, तो गोपाल तरी माझ्याजवळ राहील, त्यामुळे काही भीतीची गरज नाही." आईचं टेन्शन लगेच दूर झाले आणि ती खूप आनंदी झाली। शेवटी आई बाबा गावाकडे बिनधास्त निघाले। पण जाण्याच्या आधी आईने माझ्यासमोर एक मोठी लिस्ट ठेवली। "तू आंटीकडे असताना हे करशील, तसं करशील, ते करायचं, हे करायचं." इतक्या सूचनांनी माझं डोकं खरंच थोडंसं फिरलं। सकाळी गाडीने ते निघून गेले। मी ठरवलं की आंटीला जास्त त्रास होऊ नये, म्हणून रात्री फक्त जेवायला आणि झोपायला तिच्याकडे जाईन। संध्याकाळचे 8 वाजले असतील, मी तेव्हा ती फिल्म बघत होतो तेवढ्यात अचानक दरवाज्यावर ठाकठकचा आवाज झाला। आता या टाईमला कोण करमडलं असेल, असे विचार करत मी दरवाजा उघडला आणि पाहतो तर संध्या आंटी उभी होती। ती दिसली की माझं थोडं हृदय धडधडू लागलं। "अरे, आतमध्ये एकटा काय करत होतास? किती वेळची वाट पाहत होते?" ती हसत म्हणाली। मी थोडासा गोंधळलो आणि म्हणालो, "बरं, माझ्यासोबत चल। तुझ्यासाठी धपाटे बनवले आहेत." आंटीच्या नजरेत काहीतरी वेगळा प्रकाश जाणवत होता। धपाट्यांचा उल्लेख होताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं, मी जरी धपाटे खात नसलो तरी। तिच्या खातीर शेवटी मी तिच्या रूममध्ये गेलो। नेहमीप्रमाणे खोलीत फक्त संध्या आंटी होत्या। मी शांतपणे धपाटे खात होतो आणि इकडे तिकडे लक्ष नव्हतं। 2-4 धपाटे खाल्ल्यानंतर माझी नजर संध्या आंटीकडे गेली। ती अजिबात विचलित न होता हळूहळू माझ्याकडे पाहत होती। मी तिच्याकडे पाहिल्यावर लक्ष अचानक तिच्या बोलण्यात आणि हसण्यात गेले। तिने विचारलं, "अजून धपाटे हवे आहेत का?" मी नाही म्हटलं आणि लगेचच ती दुसऱ्या विषयावर वळली। संध्या आंटीने कॉलेजबद्दल विचारपूस सुरू केली। मी स्पष्टपणे सांगितलं, "मी खूप लाजाळू स्वभावाचा आहे, त्यामुळे स्वतःहून कुठल्याही मुलीशी बोललो नाही आणि माझी अजिबात कोणतीही मैत्रीण नाही." आंटी हसली आणि म्हणाली, "कधी कधी शांतपणा देखील खूप काही सांगतो." त्या क्षणी मला जाणवलं की आंटी फक्त धपाट्यांसाठी नाही, तर तिच्या बोलण्यात, हसण्यात आणि नजरेतही काहीतरी वेगळं आहे। आणि हे दोघांमध्ये फक्त विश्वास आणि हलका संवाद निर्माण करत होतं, ज्यामुळे संध्याकाळची शांतता अजून अर्थपूर्ण झाली। "पण आंटी, तू मला का विचारत आहेस?" तर ती म्हणाली, "अरे, मी शाळेत असताना मला 4-5 मित्र होते." तेवढ्यात आंटी जवळ आली आणि माझ्या शेजारी बसली। "काय रे आनंद, मी जेव्हा तुला बोलवायला आले तेव्हा रूममधून फिल्मचा आवाज येत होता। रोज इतका एकटा का असतोस? कोणी गर्लफ्रेंड पटवायची आहे की काय?" "नाही." मग ती डोळा मारत म्हणाली। मी गडबडलो पण स्वतःला सावरत म्हणालो, "गर्लफ्रेंड मिळायला हवी ना आधी." पण काही जणींचा अंदाजच येत नाही, त्या काय विचार करत असतात त्यांचा।
आंटी हळूच हसली आणि म्हणाली, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण तू अंदाज कसा लावणार? काही लोक आपले मन सरळ सांगत नाहीत, पण काही जणी फक्त डोळ्यांतून खूप काही व्यक्त करतात. तिच्या बोलण्यात हलकीशी खोडकर छेड होती. मी तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणालो, हो, तुमच्या डोळ्यांमधूनही बऱ्याच गोष्टी जाणवल्या असतील, पण त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अनुभव आवश्यक असतो. आंटीने हलकंच हसत माझ्या हातावर टाळी मारली आणि विचारलं, म्हणजे मी अनुभव असलेला व्यक्ती शोधावा का? म्हणजे मी अनुभव घेतलेला पुरुष शोधावा का? मी पण चावट हसत म्हणालो, शोधायची गरज नाही, अनुभव गाठायला स्वतःहून येतो. आंटीने माझ्या हातावर हलकीशी थाप मारली आणि म्हणाली, अरे, फारच पुढे जातोयस. पण कबूल कर, तुझ्या मनात माझ्यासाठी काही विचार येतात का? मी थोडासा लाजलो, पण स्वतःला थांबू शकलो नाही. विचार काय? स्वप्न येतात कधी कधी आणि त्यात तुम्ही नेहमी फारच मादक दिसता. आंटीने माझ्याकडे पाहिलं, हसली, आणि संध्याकाळी झपाट्याने वाढणाऱ्या अंधारात त्यांचा संवाद अजूनच सावट होत गेला. मी आणि आंटी याच्यातील आकर्षण आता लपून राहिले नव्हते. संध्याकाळच्या वेळी ते दोघं एकटेच होते आणि आंटीने साडीच्या पदराने स्वतःला सावरत माझ्याकडे पाहिले. आज फारच शांत आहेस, काहीतरी वेगळं चाललंय ना तुझ्या डोक्यात? ती हसत म्हणाली. तिचा आवाज हलका पण मोहक होता. मी तिच्या जवळ सरकत म्हणालो, तुमच्या सोबत असताना डोक्यात बरीच अशी वेगळीच गणितं चालू असतात. आंटी हलकस हसली आणि तिच्या बोटाने कपाळावरच्या बटा मागे सारल्या. असं मग सांग बरं, कोणती गणितं सोडवत असतोस? मी तिच्या थोडं अजून जवळ जात म्हणालो, समजा कोणीतरी फारच आकर्षक बाई सोबत असेल आणि तिच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसत असेल, तर पुढची स्टेप काय असावी? आंटीने नकळत होठ चावले आणि खोडकरपणे उत्तर दिले, ते मुलाच्या धाडसावर अवलंबून असतं. काही जण फक्त बघत राहतात आणि काही, मी हलकसं तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि काही, मी हळूच विचारत तिच्या डोळ्यात बघत राहिलो. आणि ती थोडीशी लाजली, पण दूर सरली नाही. काही जण योग्य क्षणाची वाट पाहतात, ती हलक्या आवाजात म्हणाली. माझ्यात एक मोहक स्मित होतं आणि काही जण योग्य क्षण स्वतःच निर्माण करतात. आता दोन नजरा एकमेकांमध्ये हरवून गेल्या. आमचं मन काही भानावर राहिले नाही. आता आंटीला पण कळून चुकले होते की आता तो क्षण आला आहे, आणि मी पण समजून गेलो, आंटीला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून ते. मी लगेच तिला पापी करू लागलो आणि आंटी पण मला साथ देत होती आणि बघता बघता आम्ही दोघेही एका वेगळ्या जगात गेलो. ती म्हणाली, अजून किती वाट पाहायची रे मी पण लगेच विलंब न करता लगेच काम चालू केले आणि जवळजवळ 3 तास आम्ही सलग कार्यक्रम केला. तर मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची कथा? आवडली असेल ना? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.